काय चाललंय घरात? काल एवढा तमाशा झाला तरी डोक्यात प्रकाश नाही पडला तुझ्या? काय जलसा सुरू आहे घरात? याला जलसा नाही, मी संबळ शिकवते. वय यांचे पालक यांना इकडे सोडून गेले. ते परत येईपर्यंत मी यांना कुठेही पाठवू शकत नाही. आणि या घरात दादांनी संबळ शिकवायला परवानगी दिली आहे. हो, पण त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. त्यामुळे या घरात पुढे या मुलींची शिकवणी घ्यायची नाही. मी तुमचं ऐकीन असं का वाटतंय तुम्हाला? हो, मी माझ्या मनाचं सांगत नाहीये. दादांचा निरोप घेऊन आलोय, तो फक्त देतोय तुला. हा, आणि निरोप असा आहे की यापुढे या घरात ही संबळ वाजवायची शिकवणी घ्यायची नाही. दादा असं बोलूच शकत नाही. आणि हे जे तुम्ही बोलताय ना, हे मला त्यांच्या तोंडून ऐकायचंय. ते अतिशय रागात आहेत आणि या मुलींसमोर तमाशा होऊ नये असं जर तुला वाटत असेल ना, तर हे सगळं टीन टिप्पर वाजवणं बंद कर. कळलं काय? मुलींनो, चला आपण बाहेर जाऊया. या. युवराज, पाहिलंस का? याला म्हणतात दणका. काय? चला. ताई, आपण बाहेर का आलोय? इकडे बघ ना, किती मोकळी हवा आहे. आत मोकळी हवाच नाहीये. इकडे मस्त झाडी आहे, आकाश आहे. आपण ना आजपासून इकडेच शिकवणी करत जाऊया. हो, शांती विद्यालयामध्ये पण आम्हाला असंच शिकवायचे. शाळेतल्या टीचर सांगायच्या. बरोबर. चला, संबळ वादन बंद करा. चला चला, हे पोरीनो आपापल्या घरी जा. आजपासून शिकवणी बिकवणी काय नाही, बंद. चाल. अहो दादा, पण ह्या मुली बिली काय नाही, मुलींनी घरी जायचं आता. पुन्हा हे दिसता कामा नाही ते. ताई, आता शिकवणी नाही होणार. अगं नाही, शिकवणी नाही बंद होणार. फक्त ना आपण आता पुरतं जरा थांबूयात. हा, मी तोपर्यंत काहीतरी उपाय शोधून काढेन. ताई, ते आजोबा असं का बोलले? तेच तर मला शोधायचंय. ते आजोबा वाईट आहेत का? अगं असं अजिबात नाहीये. त्यांची ना फक्त तब्येत बरी नाही म्हणून असं वागते. मुक्ताताई, तुला एक सांगू? जेव्हा मी पहिल्यांदा तुझ्या घरी आले होते ना, तेव्हा मी या आजोबांच्या खोलीत गेले होते. त्यांना पाहून घाबरून लपले. आणि मी काय पाहिलंय माहितीये का? काय काय बघितलं? ते एकटेच होते आणि कसं तरीच करत होते. कसं तरी म्हणजे काय करत होते? ते ना, दादा असं कसं करू शकते? तुझा नवरा, तुझे प्रेमळ सासरे, सारंगचे वडील, ह्या घरातला कर्ता पुरुष, एक राजकारणी, असे रावसाहेब नगरकर मला दूर दूरपर्यंत दिसतही नाहीयेत. कुठला तरी ना वेगळाच माणूस वावरतोय आपल्यामध्ये असं वाटतं सारखं.
आई अगं दादांनी मला संगमनेरला जायला सांगितलंय. तिथे काही व्यापारी आहेत, त्यांना भेटायचं. बर नीट जा हं. काळजी. हो. अब मुक्ता कुठे आहे का? मुक्ता मुलींना शिकवायला बाहेर गेली. का? तुझ्या दादाने तिला घरात किंवा घराच्या आवारात कुठेही वाजवायचं नाही असं सांगितले म्हणून. यार आई, दादा मुक्तावर सुद्धा राग करतील असं वाटलं नव्हतं का मला. बर मी दादांशी बोलतोय. ए बाबा असं काही करू नको हं सध्या. आणि फक्त वादच होणार आहे. सध्या त्यांची मनस्थिती कुणाचं काही ऐकून घेण्याचीच नाहीये. पण सध्या काही बोलूच नको. थोडा वेळ जाऊ दे, होईल सगळं नीट. आणि कामासाठी बाहेरगावी चाललायस ना, घरातले वाद कटकटी तुझ्या बरोबर नको घेऊन जाऊ. शांत डोक्याने जा, व्यवस्थित काम कर. हं? होय. आणि मी जाताना मुक्ताला फोन करतो. तू फोन जा आणि पोहोचल की फोन कर मला. विसरू नको. चल बाय. हे मुक्ताशी असं वागू शकतात, सासूबाईंशी कसं वागतील आणि गायत्रीचं कळलं काय करतील. हे सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर घडतात, मला सहनही होत नाहीत. आणि आता तुझ्यासारख्या वयोवृद्ध माणसाची असं वागलेलं मला सहन होत नाही. मोठ्यांचा मान राहायला पाहिजे. मी कुठेतरी वाचलंय की आपल्या ताटातला घास काढून द्यावा. हा घास आपण ज्याला देतो त्याच्यातलं आणि आपल्यातलं प्रेम नातं खूप वाढतं. म्हणून दिला मी आईला. पण तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणाचं मूळ तू आहेस. शेवटी तुझं नासकं किडकं रक्त तिच्या धमन्यांमध्ये वाहतंय. रावसाहेबा, लेकरा किती माया करायचास माझ्यावर, किती जपायचंस मला. आणि आता एवढा कसा रे बदललास. जेव असा अभद्र अपमान करण्यापरीस माझा जीव का नाही घेतलास. तुझ्या हातून आलेलं मरण सुद्धा मी आनंदानं पत्करलं असतं रे. का केलंस असं. काय मग रावसाहेबांच्या लाडक्या आईसाहेब, फिरले ना दिवस तुझे पण. म्हटलं होतं ना मी, दिवस तुझे पण फिरतील. वेळ काय घेऊन येईल काही सांगता येत नाही ग. बघ ना, तुझे दिवस फिरले आणि माझे मात्र बदलले. तू पुन्हा या चार भिंतींच्या आत बंदिवासात कैद, आणि मी दादांच्या मर्जीतला होऊन आता उंच आकाश गाठणार. आता मी फिरू का तुझ्या नावाने असं धूप घरभर? चालणार आहे? तुला बाबांना आणि त्या गायत्रीला योग्य शिक्षा मिळाल्या, त्याच लायकीच्या आहात तुम्ही. तुमच्यासारख्या माणसांना असंच हवं. दादा काही चुकीचं बोललेलं नाहीयेत. तुझाच विषारी अंश आहे त्या दोघांच्यात. तुम्ही कुठनं आलाय युवराज साहेब? डायरेक्ट अवतार घेतलाय. तुमच्या पण त्या सख्या आजी आहेत हे सोयीप्रमाणे विसरू नका. मी चे मीच्या सारखा अजिबात नाही. हिचा अंश नाहीये माझ्यात ना माझ्या आईचा अंश आहे. मी आणि आई वेगळे, हा, बाकी हे तिघे वेगळे. निर्लज्जपणा आणि नाकारतेपणा असला काय प्रकार नाही आमच्यामध्ये. आणि मुक्ता, आता तू बघच, मी या वाड्यात माझ्या आईला मानाचं स्थान कसं मिळवून देत होते. या घरात धाकट्या सुनेला लई मानाचं स्थान होता, पण त्यो त्यांनी स्वतःच्या हाताने गमावलाय. पण ना, मुलगा म्हणून तुम्हाला आईबद्दल काहीतरी करावं वाटतंय हे ऐकूनच जरा चांगलं वाटलं मला. जी आई जशी एक स्त्री आहे ना, आजी पण एक स्त्री आहे हे विसरू नको. स्त्री नगरकर घराण्याला लागलेला डाग आहे, डाग. तोंड सांभाळून बोल.
सांभाळ येलास तू. जी बघा ना योग कसा बघ. तू नग मनावर घेस. ही असली फुकटची बडबड मी अजिबात मनावर नाही घेत. पण मुक्ता, तू आणि वैजंती दिवसातून एकदा जरी मला भेटायला आलात ना, तर हे असलं टोचून बोलणं, हे असं अपमान करणं समजा सोसायला बळ येते ग. आई, भूक लागली? नाही, भूक लागली. जेवण आणलंय. तुम्ही का जेवण आणलंय? का म्हणजे? आई आहे माझी ती. अहो नाही, म्हणजे मोठी आई म्हणाल्या होत्या की त्या जेवण आणणार आहेत. नाही नाही, ती आता येणार नाही. म्हणजे आता म्हणजे यापुढे कधीच ती इथे येणार नाही. काय बोलताय तुम्ही? म्हणजे दादाचा हुकूम असा आहे की तू आणि तुझी मोठी आई दोघीही या बाईला भेटायला येणार नाही. आता नाही, कधीच नाही. हे बघा दादा, असं म्हणणं शक्यच नाही. सगळं फायनल झालेलं आहे म्हणून तर त्यांचा निरोप घेऊन आम्ही तुमच्याकडे आलोय. आणि जर तू म्हणशील की मी दादाची जाऊन मनधरणी करते, विनवणी करते, त्यांना समजावते, तर तसं काहीही होणार नाही. तो म्हणाला या विषयावर मला आता पुढे चर्चा नको, त्याचं बोलून झालंय. दादा असं म्हणूच शकत नाही. आणि जरी त्यांना म्हणायचं असेल ना, तरी मी स्वतः त्यांच्याशी जाऊन बोलणार. आणि जो जो हुकूम आहे ना, स्वतःच्या कानानं ऐकणार. बरं, असा हा तुझा स्वभाव आहे ना, त्यामुळे दादांना राग येतो आणि मग वाद वाढत जातात. ते तुला भेटणार नाही. अतिशय महत्वाच्या कामानी तातडीने तो बाहेर गेलाय. ठीक आहे, मग मी फोन करून बोलीन त्यांच्याशी. घे बाई घे, तुझ्या मनाची शांती कर एकदाची. काय झालं? लागला फोन? उचलला त्याने फोन? अरे मला माहित आहे नाही उचलणार ते फोन. जसा दादांचा गायत्रीवर आणि आजीवर राग आहे ना, तसा तुझ्यावरही आहे. म्हणून तर त्यांनी तुझा फोन घेतला नाही ना. आणि हो, आता यापुढे ते तुमच्याशी बोलणार सुद्धा नाहीयेत. आणि हो, यापुढे दादाचे सगळे हुकूम, सगळे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार. आणि तुम्ही तोडले तर आम्ही तेच हुकूम आणि नियम तुम्ही तोडलेले त्याच्यापर्यंत पोहोचवणार. त्यामुळे आम्ही तुमचे संदेशवाहक आहोत आणि दादांचे प्रवक्ते आहोत. कळलं? आणि नेहमीच्या तुझ्या हट्टी सवयीप्रमाणे जर तू परत दादाशी बोलायला गेलीस तर ही जी बाई आहे ना, तुझी आजी, तिला आणि त्या गायत्रीला खूप त्रास होईल ना याचा. सांगून ठेवते. जा ना आता, दादा येईल. जा बाई, जा तू. माझी नका काळजी करूस. लई जुलूम, लई अत्याचार म्हणजे उद्या येणाऱ्या स्वातंत्र्याची नांदीच आहे. उद्या नक्की उजाडल या आशेवर आजची काळी रात आपण काढायची आहे. समज ठीक होईल. जा तू, नग माझी काळजी करूस. आता पुढचा नंबर गायत्रीचा. मोठी आई, तुम्ही मला सांगितलं होतं की आजीला जेवण तुम्ही नेऊन देणार म्हणून. हो. आणि दत्ता मामा मला म्हणलेत की आजीना जेवण मीच नेऊन द्यायचं म्हणून. का? आता मला पण ते काही समजलं नाही बघा. म्हणजे मला थोडं विचित्रच वाटलं. मी पण म्हटलं की त्यांना जाऊन विचारेन, पण त्यांना जाऊन कोण विचारेन? माझी चौकात काढली असती त्यांनी, म्हणून मी काय त्यांना विचारलं नाही. मला वाटलं तुम्हाला येऊन सांगायला पाहिजे, म्हणून मग तुम्हाला सांगायला आले बघा. दत्ताभाऊ असं का विचित्र वागतायत? नाही तर काय, मला काही पटतच नाही. मी जरा सासूबाईंची बोलून येते. मुक्ताई काय म्हणते बघ, दत्ताभाऊ काय सांगते तिला? मोठी आई, मला माहित आहे. आशाताई, तुझा होय. तुला काही माहितीये का काय चाललंय अगं हे सगळं? मोठी आई, दत्ता मामानी नाही दादांनी सांगितलंय
की आपण दोघांनी आजीला भेटायचं पण नाही, त्यांच्या जवळ पण जायचं नाही. हा छळ आहे, जुलूम आहे हा. असं कसं वागू शकतात हे? अगं आपल्या दोघींच्या जीवावर तग धरून येत त्या, आणि आपण जर त्यांना नाही भेटलो तर जिवंत तरी राहतील का? मग अशीच आजी म्हणत होत्या की मी बंदिस्त राहायला तयार आहे. तुम्ही दोघी मला भेटत राहिला ना तर मला कमी त्रास होईल. तेवढ्यात दत्ता मामाना अंबिका आत्या आल्या आणि हे सगळं सांगितलं. आजीचा चेहराच पडला. पडणारच ना ग, बुडून गेल्या असतील बिचाऱ्या. तरी पण मला म्हणत होत्या की काळजी करू नको, सगळं ठीक होईल. जुलूम आहे सगळा हा. हे आले ना की यांना जाब विचारणारच आहे मी. हे असं सोडणार नाही त्यांना अजिबात. मोठे जा बिचारायचा मी प्रयत्न केला होता पण ते फोनच उचलत नाहीयेत. कसं बोलायचं त्यांच्याशी कळतच नाहीये मला. कुठला प्रकार चाललाय यांचा? नाही, मी काही हे असं होऊ देणार नाही. मी त्यांना विरोध करणारच आहे. वय मोठी आई, पण दत्ता मामांनी मला धमकी दिली की आपण विरोध केला ना तर गायत्री आजीला जास्त त्रास होईल. हे नाही, दोघं असं वागतायत आणि हे दोघंच त्यांचं कान भरतायत. मला समजत नाही काय करायचं. या हुकुमशाहीला तोंड कसं द्यायचंय? चल आधी बाहेर, आधी बाहेर ये. आत्या, तू ऐक चल. तरी माझं. तू कशी येते ते नाही, होते. please. चल ये म्हटलं ना. का म्हणजे आरडाओरडा करू नकोस. आता जीव घेईल तुझा. दादा नको, मी येते. पण कुठे नेताय आणि कशासाठी नेताय ते तरी सांग. तुला तुला तुझ्या पापातून मुक्त करायला नेते. म्हणजे तुझ्या पोटात जे पाप वाटतंय ना त्याच्यातून तुझी मुक्तता करायला नेते मी. हे चुकीचं करताय तुम्ही. मी माझ्या बाळाला काही होऊ देणार नाहीये. अगं तुला वेळ लागलाय का माधवी? अगं ही काय बोलते? या पापाला तुम्ही इथे जन्माला देऊन वाढवणार आहात का? कशाला वाढवायचं? लोकांनी तोंडात शेण घालायला? तिला तयार करायची जबाबदारी तुझी आहे माधवी. आता प्लीज नको ना असं करू, प्लीज. अगं ती ऐकणार ते तुम्ही माझ्यावर सोडा. पण आपण कोणत्या डॉक्टरकडे नेणार हिला? आणि तिथं जाऊन काहीतरी सांगावं तर लागेल ना, नाव गाव तरी. आणि जरी काही खोटं सांगितलं तरी तुम्हाला तर रावदादांची बहीण म्हणून ओळखतात सगळे. आपली सगळीकडे ना बदनामी होणार आहे हिच्यामुळे. अंबिका, माधवी बरोबर बोलते. नाही, हे असं इलिगल काम कोण करणार नाही. आणि हॉस्पिटलमधला सगळा रेकॉर्ड्स गव्हर्नमेंटमध्ये जमा करावा लागतो. फार अवघड आहे. म्हणजे अवघड आहे म्हणून आपण गप्प बसायचं, काही करायचं नाही? हो, हिचीच सुटका होणार नाही, ह्याच्यातून आपली ही सुटका होणार आहे. त्यामुळे आता अवघड आहे. आता ही वेळ नाही. हे सगळं म्हणायची वेळ आता गेली. आता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. आता आपण हिचं काहीतरी करायला हवं. त्यासाठी हिला बाहेर घेऊन जायची काय गरज आहे? माझ्याकडे एक दुसरा उपाय आहे. वंस, चला तिला आत घेऊन चला. कळेलच तिला काय ते. काय करणार आहेस तू माझ्या बरोबर? त्या आत गेल्यावर सांगते. चल चल. नको प्लीज प्लीज. सोड आता सोड. वहिनी, मुक्ता वहिनी, हे बघ काय करताय. तुझी मुक्तावहिनी यात जर पडली ना तर तुझ्या आजीचं काय होईल लक्षात ठेवा. ती तुझी आजी म्हातारी वर आहे, तिथूनच डायरेक्ट वर जाईल ती कायमची. म्हणून म्हणतो तोंड बंद ठेव. जा घेऊन. नको प्लीज, आजीला काही करू नका. मी गप्प राहते. पण आई ऐक ना, तुम्ही माझ्या बाळाला काही करू नका. आत्या, मी विनंती करते. आता ना तुझी अजिबात कीव करणार नाही. आमच्या चांगुलपणाचा ना गैरफायदा घेतलायस तू. चल गपचूप आतमध्ये चल. चल का चल. हा म्हणचं तिला. या काशाने ना भाऊ काकाच्या मागे चांगली साडेसाती लावली. आधी पैशांची चोरी आणि आता हे. हा बोल काशा. ओ सॉरी रावसाहेब. हा हो आलो. काही झालं तरी मी बाळाचा जीव कोणालाही घेऊ देणार नाही. त्याचा जन्म घ्यायचा अधिकार मी कुणालाही हिसकावून देणार नाही.